ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सालीला भेटायला आलेला असतो तशी त्यांची आता चर्चा होत असते आणि ते भासणार त्यांची ही सगळी चर्चा होत असताना इकडे अर्जुन म्हणतो की जे काही बॉन्ड रिपोर्ट चेंज केलेले आहेत त्या बोन्स रिपोर्टचा मी व्यवस्थितपणे अभ्यास करेन, चौकशी करेन आणि ते पुन्हा रिटेस्ट करायला लावेन. काही झाले ना तरी सुद्धा आता जे रिपोर्ट्स आहेत ते खरोखर आपल्या हाती यायला हवेत, कारण मला हे कळलेलं आहे की ते रिपोर्ट्स बदली झालेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये चैतन्य तू विशेष लक्ष घालशील. मग इथे आता थोडासा सायली विचार करत असते. सायली एवढा विचार करताना बघूनच ना अर्जुन तिला विचारतो की काय झालं आहे. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की बघा ना, वडगावला लागलेली आग आणि या सगळ्या काही गोष्टी यांचा जरा थोडा बारकाईने विचार करा. मग आता या सगळ्या गोष्टी तर खेळ आहेत. मग आपण एक गोष्ट कुठेतरी चुकतोय ना, म्हणजेच आता कोणताही विचार न करताना आपण ना आधी वडगावला जायला हवं. वडगावला ती आग लागली होती. त्या आगीमध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या त्याचसोबत आता सोनलच्या गावात जर आपण गेलो तर सोनलच्या जन्माचा दाखला, सोनलच्या कुटुंबातील माणसंही सुद्धा आपल्याला भेटू शकतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं ना की आपण या सगळ्याची शहानिशा करायला हवी, उगाच ना उशीर करून चालणार नाहीये. असंही आता जे सायली आहे ती अर्णवला बोलत असते. सायलीच म्हणणं अर्णवला सुद्धा पटत असतं. तेच इकडे गौरीचा ताप जो आहे तो वाढत चाललेला असतो. गौरीचा ताप वाढत चाललेला असताना अश्विन तिला चेक करत असतो. सगळी जण आता गौरीच्या त्या रूममध्ये असतात जिथे आता गौरीवर उपचार सुरू असतात. इथे अश्विनने तिला आता औषध वगैरे दिलेली असतात, पण त्याचा काहीच परिणाम ना इकडे मात्र तिच्या शरीरावर होत नसतो, कारण ती फक्त आणि फक्त एकच आवाज करत असते. तिला फक्त सायलीच दिसत असते आणि त्यामुळेच ना ती फक्त सायलीच्या नावाचा आवाज करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्जुन जो आहे तो त्या दिवशी त्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आहेत, म्हणजे वडगावला लागलेली आग आणि याबद्दलच मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहत असतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना आता त्याला बरेच पुरावे लागत असतात. म्हणजे वडगावला जी आग लागली होती त्याबद्दल न्यूजमध्ये कव्हर होत असतं ते हर झालेल्या न्यूजची जी क्लिप असते ती सुद्धा आता आपण जपून ठेवायला हवी. असंही आता म्हटलेलं असतं. अर्जुन म्हणतो की मी वडगावला जातो आणि वडगावला जाऊन सगळ्याची शहानिशा करतो, तू तोपर्यंत या रिपोर्टचा बंदोबस्त कर, असंही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना इकडे मात्र चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो की तुला मी कुठेही एकट्याला जाऊ देणार नाहीये, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे वडगावला. असोही चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो, कारण अर्जुन एकट्याच वडगावला जाऊन सगळी माहिती मिळवणार असं म्हणत होता. तेच आता दुसरीकडे आता जी प्रिया असते ना तिला टेन्शन आलेलं असतं की काय होते आणि काय नाही याचं. त्यामुळे आता प्रियाने तर डोक्याला हात लावून घेतलेला असतो. प्रिया जसं आता डोक्याला हात लावून घेते ना तसा आता तिला श्वेताचा कॉल आलेला असतो. ती श्वेतासोबत फोनवर बोलत होती. श्वेताला तिने विचारलेलं होतं की तिथे काय चाललंय, सध्या त्याच्याकडे लक्ष आहे का तुझ? हो आहे ना, मी लक्ष ठेवूनच आहे या सगळ्यामध्ये. तर आता घरात काय चाललंय ते मला सांग. खास करून अर्जुनवर लक्ष ठेव, कारण अर्जुनच्या हातीना काहीतरी नक्कीच लागले, ज्याच्यामुळे सायली इथे जेलमध्ये एवढी उडते असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना जिथे श्वेता म्हणत असते की मी माझ्या परीने प्रयत्न करते, पण इथे ना एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणजे ना तुला सांगू का, ही जी गौरी आहे ना ती आजारी पडली, त्यामुळे त्या गौरीच्याच मागे ना सगळी जण फिरतायत. तेच आता ते मला तू काही सांगू नकोस, मला काही कारण देऊ नकोस, तू लक्ष ठेव. त्या अर्जुनवर कळलं का त्या गौरीच काय एवढं घेऊन बसले सगळी जण. असंही आता प्रिया जी आहे ती बोलत असते. तेच आता दुसरीकडे सायली आपल्या त्या सेलमध्ये
आराम करत असताना तीच लक्ष जातं तिथे तिला आता ती सीमा त्या प्रियाच्या लॉकअपच्या बाहेर उभी असलेली दिसते. मग ती विचार करते की या सीमाताई इथे काय करतायत आणि रिया त्या कोप्यात जाऊन काय करते. सालिलांना डाऊट येत असतो की प्रियाचं काहीतरी सुरू आहे. ते सीमा जी आहे ती उभी असते आणि सायलीची काहीतरी गडबड सुरू असते आणि त्यामुळेच ना आता समजत नसतं. सायली मात्र आता पूर्णपणे संशय घेत असते. सायलीला कळत असतं की काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे अश्विनने आता थर्मामीटरने पुन्हा एकदा ताप चेक केलेला असतो. ताप चेक केल्यावरही अजूनही काहीच ताप उतरत नसतो. मग आता ताप उतरत नसल्यामुळे ना टेन्शन येतं की काय करावं ते. सोबत मिठाच्या घड्यासुद्धा या लोकांनी घातलेल्या होत्या जेणेकरून आता तिला बरं वाटेल. पण तिच्या तोंडून सारखा एकच आवाज येत होता, सायली ताई, सायली ताई. मग आता प्रतिमा त्या म्हणत असतात की किती ना सायलीवरही लहान लहान मुलं जीव लावतात आणि सायलीवर आरोप केले तर काय सायलीने लहान मुलांची तस्करी केली म्हणून त्या लोकांना हे आरोप करताना जराही वाटलं नसेल का. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन जसा आता येतो ना तसं मात्र आता अर्जुन म्हणतो की काय झालं आहे, काय घडलंय का. मग आता अर्जुन मला सगळेजण सांगतात की ही बघ ना किती आजारी पडली, औषध देऊन सुद्धा तिच्यावर काहीच फरक नाहीये. पण हिला हॉस्पिटलाइज सुद्धा आपण करू शकत नाही ना, ती किती लहान आहे असंही आता त्यांची चर्चा होत असते. मग करायचं तरी काय सुधरत नसतं. मग तेव्हाच ना डोकं चालायचं बंद झालेलं असतं. पण इकडे आता कल्पना म्हणत असते की ती ना एकाच कारणामुळे बरी होऊ शकते रे अर्जुन. म्हणजे तुला ना हिला जर सायलीला भेटवता आलं तर भेटवं, कारण सायलीमुळेच ना ही बरी होईल. बघ सारखं सायलीचंच नाव घेते. अर्जुन आता बाहेर येतो आणि त्याने इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल केला असतो. इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करून अर्जुन आता सांगू लागतो की प्लीज काही पण करा, पण माझी मदत करा. मग आता अर्जुनला एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यात म्हटल्यावर आता अर्जुन जो आहे तो सुद्धा आता सावत्याला सांगतो की त्या दिवशी मी तुमच्या पोलीस स्टेशनला आलो होतो तेव्हा सायलीलाही मी बोलवून घेतलं होतं. तुम्हाला आठवते ना? हो आठवते ना, बोला ना. मग आता ती जी मुलगी आहे ना लहान गौरी, तिला ना सायलीला भेटायचं आहे. खरं तर ती दापाने खूप जास्त फनफडली आहे. सायली जर असली ना तर तिला बरं वाटेल. पण आता मला परमिशनची मदत हवी आहे. म्हणजे तुम्ही मला परमिशन काढून द्याल का त्या मुलीला फुतकारणे सायलीला भेटायची. मग आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो मी करतो प्रयत्न, काळजी करू नका, तुम्ही घेऊन या. मग आता अर्जुनला बरं वाटतं, कारण अर्जुनला खूपच जास्त टेन्शन आलेलं होतं. कारण त्यालाही कळत होतं की काही झालं तरी सुद्धा ना आता उशीर करून चालणार नाहीये. त्यामुळेच मग आता तो पटकनी त्या गौरीला घेतो आणि सायलीला भेटायला घेऊन जातो. इकडे आता सायली जी आहे ती गौरीला बघून खूप जास्त अशी खुश झालेली असते आणि ती आता म्हणत असते की गौरी बाळा आलीस का? तू हो आले ना, मला ना आनंद झाला आहे. हो दिसतोय ना तुझा आनंद, तुला मला भेटून. अगं पण हे अंग किती तापले. मग आता ती म्हणत असते की सायली ताई तुला काय सांगू ग, मला ना बरंच नाही वाटत होतं. मला तुला भेटायचं होतं पण आता मी तुला भेटली ना, आता मला बरं वाटते. तू घरी कधी येणार आहेस? चल ना घरी. असं देखील आता गौरी सायलीला म्हणत असते. सायली म्हणत असते की बाळा मला सुद्धा तुझी खूप आठवण येते, पण इथे सुद्धा बरीच काम आहेत ना, ती काम वगैरे सोडून कशी येणार मला सांग ना, म्हणून मला यायला जमत नाहीये. थोडं समज ना ग तू. असंही आता बोललं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता गौरी म्हणत असते मग तू कधी येणार आहेस? तू कधीपर्यंत येशील ते तरी सांग तर. मग तू आता शहाण्यासारखं वागलीस ना की मी लवकरच घरी येईन. मस्त असं खायचं प्यायचं, व्यवस्थित राहायचं, माझी आठवण काढायची नाही.
मग मी तुला भेटायला लवकरच येईन असंही आता ती त्या लहान मुलीलाच म्हणजे गौरीलाला समजावत असते. गौरीला आता एवढं सगळं तिने समजवल्यामुळे गौरीला सुद्धा आता बऱ्याच गोष्टी कळत असतात. पण सायली आता तिच्यासोबत बोलत आहे हे बघून ना तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सायलीला अजून एक मुलगी आहे का. असंच आता आजूबाजूच्या कैदी वगैरे सगळे काही बोलत असतात. पण तिथे असणारी कॉन्स्टेबल म्हणत असते की नाही नाही, सायलीला मुलगी नाहीये. सायली तर आत्ताच प्रेग्नेंट आहे, हे पहिलंच पाय आहे तिचं. पण ही जी मुलगी आहे ना ती आश्रमातील आहे. खरंच ना ती सायली किती जीव लालवते मुलांना असंही आता त्यांची आपापसात चर्चा होत असते, त्यांचं डिस्कशन होत असतं. तेच आता इकडे गौरी म्हणत असते की सायली ताई, आता ना मला बरं वाटते, पण तू लवकर ये. तू जर नाही आलीस ना तर मला पुन्हा त्रास होईल. मला तू लवकर घरी हवी आहेस असंही आता ती रडतच बोलत असते. त्यावर सायली तिला समजावते आणि सायली म्हणत असते की बाळा नको इतका विचार करू, मी लवकरच येईन, पण कोणाला त्रास द्यायचा नाही. हा सगळं काही ना एकदम व्यवस्थित करायचं कळलं ना असेही आता बोलून समजावलं जात असतं. तेच आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यानंतर ना पर्यंत वेळ संपलेली असते. आता वेळ संपली म्हटल्यावर चला मग आता गौरी सायलीला पुन्हा एकदा घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. मग सायली सुद्धा आता थोडासा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीने गौरीला सांगितलेलं असतं की तुला मी गोष्ट नंतर सांगेन. गौरीला सायली कडनं गोष्ट ऐकायची होती, म्हणूनच मग आता ती तिच्याकडे हट्ट करत होती. पण वेळ संपल्यामुळे आता सायली सुद्धा काहीच करू शकणार नव्हती. तेच आता सायली आणि इथे गौरी भेटत असतात ना तेव्हा अर्जुनच लक्षणात तिथे असणाऱ्या कॅमेराकडे जातं. कारण तिथे एक छोटासा का होईना कॅमेरा लावलेला असतो आणि त्यामध्येच तो आता विचार करतो की सायली गौरीवर किती प्रेम करते, गौरीला जीव लावते. हे सगळं काही या कॅमेरात तर कैद होत असेल. म्हणजेच उद्या जर कोर्टामध्ये पुरावे दाखवायचे झाले तर ते पुरावे सुद्धा मला दाखवता येतील. बरोबर, बरं काम झालेलं आहे असाही विचार आता इकडे अर्जुन करत असतो. आणि तो आता सायलीला भेटतो. सायलीला म्हणतो की मी आता निघतोय. मग आता सायली देखील त्याला म्हणत असते की काही काम ना रागारागात करू नका, शांतपणाने करा, हेही आता म्हटलेलं असतं. मग तेच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या पटापट घडत असतात. त्यामुळे इथे अर्जुन जो आहे तो गौरीला घेऊन तिकडं निघतो. गौरी आता घरी आलेली असते आणि निवांत पडलेली असते. तेवढ्यातच ना श्वेताच लक्ष असतं, कारण तिला आता प्रियाने सांगून ठेवलेलं असतं की कुठे काय काय गडबड होते ना. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्यावर बारीक लक्ष ठेव. आणि म्हणूनच मग आता लक्ष असतं अर्जुनला. खरं तर निघायचं असतं, अर्जुनला वडगावला जायचं असतं, पण तो घरात या संदर्भात बोलत नसतो. तो फक्त एवढंच बोलतो घरात की मला ना इमर्जन्सीमध्ये जायचं आहे जरा पनवेलच्या बाहेर. पण तू कुठे जाणार आहेस ते तरी सांग. पण तो बोलतो की आता मी त्या सगळ्या काही गोष्टी सांगू शकत नाही, फक्त मला पनवेलच्या बाहेर जाणे इम्पॉर्टंट आहे. मग तो आता खातही नसतो. पण सायलीच्या केस संदर्भात आहे का हो, सायलीच्या केस संदर्भात आहे असंही आता तो बोलत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असत की अर्जुनला आता अर्जंटमध्ये कॉल आलेला असतो आणि त्यामुळे आता चैतन्याचा कॉल आलाय म्हटल्यावर ते आता एकत्रच ना सगळेजण तिकडनं जायचं बघतात. मग आता अर्जुन आणि चैतन्य आधी आता ते बोन्स रिपोर्ट्स करण्यासाठी जाणार असतात, कारण आता ते सुद्धा खूपच जास्त इम्पॉर्टंट होतं. जराही उशीर करून चालणार नव्हतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टींमध्ये चैतन्य आणि अर्जुन हे पूर्णपणे तयारीतच असतात. आता इकडे श्वेता जी आहे ती मात्र आता हळूहळू का होई ना त्या तिला झोपवून ना आता इथे आलेली असते. पण तोपर्यंत अर्जुन निघून गेलेला असतो. तेव्हाच नेमकी श्वेता तिथे येते
आणि श्वेता जशी तिथे येते ना तस आता श्वेता जी आहे ती विचारते की सगळं ठीक आहे. नामी. अर्जुन सरांना पटकन जेवण वाढून देऊ का, म्हणजे उशीर नको ना. त्यांना जेवण द्यायला तसंही त्यांनी कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये. मग तेव्हाच ना कल्पना म्हणत असते की अगं तो गेला अच्छा, म्हणजे ते कामासाठी निघून गेले का असंही श्वेता विचारत असते. कारण श्वेताला ना सगळी माहिती गोळा करायची असते ना, त्यामुळे श्वेताच आपलं माहिती गोळा करणं सुरू असतं. पण तेवढ्यातच ना आता तिकडनं स्मितचा आवाज येतो, म्हणून मग आता पटकणी ना तिला पाठवून दिलेलं असतं. मग आता काही झालं तरी गुपचूपणे जावंच लागत असतं. तर दुसरीकडे मात्र आता सगळीजण जेवायला बसलेली असतात. सगळीजण जशी आता जेवायला बसलेली असतात ना, तेव्हा आता तिथे ना अजून एकजण जी कैदी आहे ती सुद्धा बसलेली असते. पण तिचं वागणं ना भयंकर असं असतं. ती तिच्या मुलाला ना जास्त ओरडून ओरडून भरवत असते. तिचा मुलगा बिचारा खूप खूप जास्त रडत असतो. त्याला त्रास होत असतो. पण तरी सुद्धा ना ती त्याची काळजी ना जराही घेत नसते. जशी ती आता त्याची काळजी घेत नसते ना, तेव्हा मात्र आता या गोष्टींना बरोबर दिसत असतात. सायलीला सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, अगं तो तुझाच मुलगा आहे ना. तू जर तिला प्रेमाने शिकवलंस समजवलंस तर तो व्यवस्थित राहील ना. अगं असं काय करतेस तू, असंही आता म्हटलेलं असतं. इकडे महिब त्यासोबत सचिनने त्या आता श्वेताला कॉल केलेला असतो आणि श्वेताला कॉल करून तिकडची माहिती विचारलेली असते की तिकडे नेमकं काय काय चाललेलं आहे ते काही कळतं का. हो कळते ना, या सगळ्या काही गोष्टी कळतायत, नको काळजी करू असं आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना का असं, अरे मी इकडे सगळ्यांवर लक्ष ठेवून आहे, कोण काय करतंय ना ते व्यवस्थित मी बघते आता. येते जेव्हाही श्वेता फोनवर बोलत असते ना, तेवढ्यात नेमकी कल्पना आलेली असते. कल्पना जशी मागून येते तसं आता लगेच श्वेताने ना कॉल ठेवून दिलेला असतो. आणि जसं आता ती कॉल ठेवते ना तसं मात्र आता कल्पना म्हणत असते की काय काय करतेस ते. मग आता कल्पनाला ती म्हणत असते की काही नाही, गोलाला भूक लागलीच होती, बरं झालं काकू तुम्ही आणलत ते. असं बोलून आता तिने पटकन ना महिपतचा फोन कट करून टाकलेला असतो. कारण ती महिपशी बोलत होती, पण जरा वेळासाठी म्हणून का होई ना थांबली नाही तर काहीतरी गडबड तर नक्कीच होणार होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की गोल्याला आता सांगितलेलं असतं की उशीर करू नकोस, चल 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 भुका लागली आहे ना, पटकन पटकन खाऊन घे. मग आता त्याला थोडं थोडं का होई ना आता भरवायचं काम सुरू असतं. तेच इकडे सायली त्या मुलाला बाजूला घेत असते आणि त्या मुलाला शांत करत असते. ती म्हणत असते की प्लीज प्लीज शांत हो, नको ना, नको रडूस, थांब. हे अशी कोणती पद्धत आहे मुलांना भरवायची जी तुम्हाला काही कळत का? असं का करता हो तुम्ही? हा तुमच्या सोबत आहे ना तुमचा मुलगा, मग त्याला काय हवं नको ते द्यायचं सोडून तुम्ही हे काय करताय? हेही आता बोललं जातं. तो मुलगा ना खूप जास्त असा रडत असतो. तो मुलगा जसा रडतो ना तसं मात्र आता इकडे सायली विचारते, हा त्यांचाच मुलगा आहे ना रेणुकाचा? मग तिला ना आता रेणुकाचाच तो मुलगा आहे, पण आहे ना ती त्याची काळजी नीट घेतच नाही. या कैद्यांचंही असंच असतं. इथे आलं की झेपलं नाही की हे असं करायचं, त्यापेक्षा जास्त शांतपणा करायचा नाही ना. खरं तर ना तिला इथे राहायचं नाहीये, पण आता तिच्यामुळे या मुलाला सुद्धा राहावं लागते. मग तिच्या घराचे तिच्या घरातले आता कोर्टाकडे अपील करून ना पुन्हा एकदा मुलाला मिळवून घेणार आहेत. त्यांना असं वाटलं होतं की इथे तिच्याबरोबर मुलगा ना खुश राहील, आनंदात राहील. पण त्या बिचायाला ती त्रास देते. किती त्रास देते बघितलंत ना. असंही आता म्हटलं जातं. खरं तर इकडे आता सायलीला लहान मुलांना सांभाळायला एकदम व्यवस्थित जमत होतं. सायली स्वतःच्या पदराचं त्याला खाऊ घालत होती, कारण त्याला पोट भरणं सुद्धा गरजेचं होतं. पण तीच रेणुका मात्र आवाज करत होती. इकडे आता जे बोन्स रिपोर्ट्स बनवायचे असतात त्याच्यासाठी
पुन्हा एकदा अर्जुनने सांगितलेलं असतं की मला ना बोन्स रिपोर्ट हवे आहेत, आणि ते सुद्धा सके समोरासमोर, कारण मागच्या बोन्स रिपोर्टमध्ये मला प्रॉब्लेम झाला हे सुद्धा जाणवते. मग आता ते डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही या संदर्भात काळजी करू नका, आपण जे काही आहे ते सगळं समोरासमोर करूया. तेवढ्यातच ना तिथे एक वॉर्डबॉय आलेला असतो, आणि तो वॉर्डबॉय ना अर्जुनकडे बघत असतो. खरं तर त्यांचं काय बोलणं चाललंय ना हे त्याचा याला ऐकायचं असतं, आणि याचसाठी तो आलेला असतो. तिथे त्याच्याकडनं काही फाईल्स ज्या आहेत त्या खाली पडतात. अर्जुनच बरोबर त्याच्याकडे लक्ष जातं, आणि अर्जुनला कळतं की हा ना आपल्याकडे लक्ष ठेवणं आहे, याचं काहीतरी सुरू आहे. तेच इकडे सायलीने त्या मुलाला कसबस शांत केलेलं असतं, आणि जसं आता ती त्याला शांत करते ना, तेव्हा ती आता स्वतः त्याला भरवत असते. आणि हे सगळं बघून ना सगळे जण खूप जास्त खुश असतात. पण तेव्हाच ना इकडे आता प्रिया येते, आणि प्रिया सगळ्यांचे कान भरायला सुरुवात करते. प्रिया म्हणत असते की तुम्हा लोकांना माहिती आहे का तुम्ही कोणाकडे मुलाला दिले? रेणुका, तुला कळतं का तू कोणाच्या हातात त्या मुलाला दिलेस? अगं हिने तर मुलींची तस्करी केली. अगं तुझा मुलगा सुद्धा वाचतोय का नाही ते बघ, नाही तर तुझंही काही खरं नाही. हा असंही आता ती बोलत असते. तेव्हा रेणुकाला समजत की हो, खरं तर या बाईकडे काय मी माझ्या मुलाला देऊन बसले, आणि ती आता आपल्या मुलाला रेणुका बाजूला घेते. रेणुका जसं आता आपल्या मुलाला बाजूला घेते ना, तसा आता तो मुलगा हळूच तिच्याकडे जातो. पण या सगळ्या गोष्टीचा ना राग ना आता खूपच जास्त आलेला असतो सायलीला. सायली ओळखून जाते की हे सगळं मुद्दा म्हणून ना प्रियाने केलेला आहे. प्रियाला आता ती म्हणत असते की तुला जरा देखील काही वाटत नाही ना? तुला कशाला काय वाटणार आहे? तुला काही फरक पडतो का? तुला उलट मजा येत असेल ना हे असं वागून? हा असंही आता सायली बोलत असते. तेव्हाच ना प्रियाला सायलीने चांगलंच सुनावलेलं असतं, आणि त्यामुळेच आता प्रिया जेव्हा सायलीला या सगळ्या काही गोष्टी सुनावते, तेव्हा मात्र आता इकडे प्रियाची बोलती बंद झालेली असते. प्रियाला आता समजत नसतं की काय करावं. ते शांत राहण्यावाचून पर्याय नसतो. प्रिया आता हे सगळं काही मुद्दा म्हणून बघत असते, पण प्रियाला आता सायली सुनावते, आणि सायली म्हणत असते की तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये? तू हे सगळं करून तू जरा ग्रेट काम करतेस असं वाटलं का? पण लक्षात ठेव, मी तुझी खोडल्या मोडल्याशिवाय ना इथून आता जात नसते, आणि लवकरच माझा नवरा माझी सुटका करेल असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. मग आता प्रियाच्या लक्षात येतं की सायली एवढी उडते, याचा अर्थ नक्कीच सायलीच्या हाती काहीतरी गबाड लागले. अर्जुनने काहीतरी सायलीसाठी ठरवले वाटतं. तेच आता सायलीला भेटायला कोणीतरी जेलमध्ये आलेलं असतं, आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय, त्यामुळे आता सायलीला पटकन बाहेर घेऊन जात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.